आज सकाळपासूनच भिवंडीतील अनेक भागात मुसळधार पावसाने भिवंडीतील अनेक भागात पाणी साचले होते। भिवंडीतील 3 बत्ती मार्केट, कल्याण नाका आणि जयवंतपुरा परिसरात दरवर्षीप्रमाणे मुसळधार पावसाने कहर केला आहे। शहरातील सर्व रस्ते 1.5 ते 2 फूट पाण्याखाली बुडाले आहेत। अनेक भागात दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। भिवंडी शहरातून वाहणाऱ्या नाल्याची साफसफाई योग्य प्रकारे होत नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक बोलत आहेत। निवडणुकीच्या निकालानंतर 10 ते 15 दिवसांनी पूर्व खासदार नवनीत राणा यांनी भारतीय जनता पार्टीच्या आढावा बैठकीत निवडणुकांवर भाष्य केलं। यावेळी त्या म्हणाल्या की 5 लाख मते घेऊन सुद्धा त्यांना पराभवाला पुढे जावं लागलं आहे। मात्र असं असून सुद्धा त्या समाधानी आहेत, कारण पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत। यावेळी त्यांनी आपसातील गटबाजी संपवण्याचे आवाहन देखील केले आहे। विधानसभामध्ये कमळ हा सगळी गोष्टींनी कमळ अमरावतीमधून, कारण की देवेंद्र फडणवीसजींची नाड ही अमरावतीशी जुळलेली आहे, सगळ्यांना माहित आहे। पण त्या गोष्टी आठवून ठेवून फक्त आपण सगळ्यांनी मिळून काम करावे एवढीच। आणि आतल्या जे गटबाजी आहे, जेवढे तुमचे गटबाजी असेल, जर सरी नहीं रहेगा तो पगड़ी कहां बांधोगे। या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष देशमुख देखील उपस्थित होते। त्यांनी सुद्धा नवनीत राणा यांच्या निवडणुकीवर आपले मत मांडत नवनीत राणा या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात आल्याचं म्हटलं आहे। ही देखील मोठी खंत भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नक्कीच आहे। अतिशय चांगल्या अशा उमेदवार नवनीतताई राणा यांच्या माध्यमातून पक्षाने आपल्या समोर दिल्या, ज्यांनी सातत्याने आपली 5 वर्ष लोकसभेमध्ये गाजविली, ज्यांनी सातत्याने लोकांपर्यंत जाण्यासाठी कुठेही काटकसर केली नाही आणि ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचं प्रामाणिकपणे प्रतिनिधित्व करताना युवा स्वाभिमान पक्षाच्या जरी त्या खासदार होत्या, त्यांनी मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, सन्मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश करून दुर्गराज किल्ले रायगडावर युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351वा शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यातील विविध कार्यक्रम संपन्न झाले। पावसाच्या अखंड जलधारात शिवप्रेमी नागरिकांच्या मोठ्या उत्साहात आज हा दिन साजरा करण्यात आला। सोहळ्यात सादर केलेल्या व्याख्यानांनी वातावरण भरून टाकले होते। सोहळा मंत्रोच्चारात पालखीतून मिरवणुकीने राजसदरेवर आगमन झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला। नंतर शासकीय मानवंदना देण्यात आली। ढोल ताशे शिवप्रेमी पथकाने विविध कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने किल्ले रायगड दुमदुमले होते। लाल बॉक्स ही प्लॅटफॉर्मच्या शेवटी बॉक्ससारखी रचना आहे, म्हणून ट्रॅकवर जाण्याआधी आणि क्रॉस करण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या शेवटी उताराऐवजी तुम्हाला तुमच्यासमोर एक मोठा बॉक्स दिसेल। मध्य रेल्वेने मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मच्या शेवटी लाल सुरक्षा बॉक्स बसविला आहे। या उपायाचा उद्देश अतिक्रमण रोखणे आणि संबंधित अपघात आणि मृत्यूची संख्या कमी करणे आहे। मुंबई विभागाकडून वर्षाच्या सुरुवातीला राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे आश्वासक परिणाम दिसून आले आहेत। मध्य रेल्वेच्या कुर्ला, ठाणे, वडाळा आणि गोवंडी यासारख्या अतिप्रमाणात अतिक्रमण करणाऱ्या स्थानकावर लक्ष केंद्रित करणारी मोहीम राबवण्यात आली आहे। उतार कमी करून आणि सुरक्षा पेटी बसवून त्यांनी एक भौतिक अडथळा येथे निर्माण केला आहे। मध्य रेल्वेने आपल्या ह्याच्यावरती सगळ्या प्लॅटफॉर्मवरनं आपण प्रवाशांनाही वारंवार विनंती करतो की आपण आपल्या प्लॅटफॉर्मच्या शेवटावरनं ट्रॅक क्रॉसिंग करू नका किंवा कुठेही आपण ट्रॅक क्रॉसिंग करू नका, ही विनंती आपण वारंवार सगळ्या प्रवाशांना करतो। मुख्यत्वे करून मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाच्या जे सबर्बन ट्रेन्स आणि मेल एक्सप्रेस ट्रेन आहेत, यांची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते आणि यांचा येण्याचा जो वेग असतो तो देखील आपल्याला रुळावरती असताना समजत नाही किंवा त्याचा व्यवस्थित अंदाजा आपल्याला येत नाही। यामुळे आपण प्रवाशांना वारंवार सांगतो की आपण रूळ ओलांडू नयेत, पण प्रवाशी अनेक वेळेस प्लॅटफॉर्मच्या शेवटी जो स्लोप दिलेला असतो त्याच्यावरनं प्लॅटफॉर्मवरून रुळावर उतरतात आणि मग रूळ क्रॉस करतात।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा विदर्भ संपर्क नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत हे आज बुलढाणा जिल्ह्यात आले होते. खासदार अरविंद सावंत विजयी झाल्यानंतर बुलढाणा येथील गर्दे वाचनालय सभागृहात त्यांचा जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी कार्यकर्ता मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता. पराभव झाला आहे, पण पुन्हा विजयासाठी उभे राहायचे, पळून का गेलेत आणि कोणाच्या आश्रयाला गेले आहेत हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारा. गद्दार गद्दारच आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांना मी मानतो, फार विद्वान माणूस आहेत. सुधीर मुनगंटीवार यांना म्हणावे, तुम्हाला कोणी पाळले ते बघा. एवढं सगळं हातून गेलं, त्या बाईने तुम्हाला घरी पाठवलं ते पाहावं आधी, अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी दिली. साहेब, आज आपण बुलढाणा दौऱ्यावर आला. बुलढाण्याची जागा जी आहे अतिशय गंभीरतेने पराभूत झाली आहे. कुठली मुद्दे नेमकी या ठिकाणी पराभवासाठी कारणीभूत ठरली आहे असं वाटतं? नाही, असं काही नाही. मुळात बघा, पराभव असतो, त्याची उगाच कारण मीनुसार करून ह्याला दोषी त्याला ठरवण्यात जातात. आणि मला असं वाटतं की त्याच्यावर फार मोठं भाष्य करायचं आहे. पराभव झाला आहे, पुन्हा विजयाला उभं राहायचं आहे. ज्यांनी केला, मतदारांनी मतं दिली, हे जर आपल्याला मान्य असेल त्याचे भाष्य कशाला करायचं? तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी गाजवला. आम्हाला मतदारांचा कौल मान्य. काल वर्धापन दिन साजरा झाला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात असं म्हटलंय की लोकसभेत आपल्याला जो विजय मिळाला ती तात्पुरती सूज आहे आलेली आणि ती सूज लवकर करणार. तुमची की आमची असं विचारायचं ना आम्हाला? विचारा त्यांना. तुम्ही ज्याच्या कोबड्या घेऊन उभे आहात ना, तर मला कधी कधी मी शब्द जरा सांभाळून वापरणारा माणूस आहे. निर्लज्जम सदा सुखी असं एक म्हण आहे. मनोज जरांगे हे ओबीसी मधून मराठा समाजासाठी आरक्षण मागत आहे. या विरोधात गेल्या 7 दिवसांपासून ओबीसींच्या मागण्यांसाठी लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील वडीगोंद्री येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण बचाव समिती, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर ओपी तायडे, राजीव कुटे, विजय सातव, राजेश लहाने, श्याम इंगळे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत. OTT न्यूजसाठी संतोष कुलते, जळगाव जामोद, बुलढाणा. अहमदनगरच्या लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी 40 केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी 47,200 रुपये याप्रमाणे एकूण 18,88,000 रुपयांचे शुल्क देखील भरले आहे. यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पावनेर 10, नगर 5, शेवगाव पाथर्डी 5, कर्जत जामखेड 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रावरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली असून सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकारानुसार ही मागणी केल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय. अशा प्रकारे मागणी करणारे सुजय विखे पाटील महाराष्ट्रातील बहुतेक पहिलेच उमेदवार आहेत. कार्यकर्ते ज्या गावांमधले अतिशय त्यांच्या भावना तीव्र होत्या की ही प्रक्रिया किंवा हा निकाल किंवा आमच्या गावामध्ये पडलेलं हे मतदान हे आम्हाला मान्य नाही, किंबहुना हे असं होऊ शकत नाही, अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यावर कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर करत त्यांच्या मानसिक समाधानासाठी काही बूथ जिथं त्या भावना अति तीव्र होत्या असे बूथ निवडून ते ईव्हीएम आम्ही निवडणूक आयोगाला रितसर नोटिफिकेशन काढलेल्या रकमेचा भरणा करून आम्ही मागणी तपासणीची केलेली आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे की ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर होईल. त्यांच्या मनामधल्या असलेल्या कुठल्याही भावना किंबहुना काय त्यांचं मत असेल त्याचं निरसंगन व्यवस्थित केलं जाईल. या व्यतिरिक्त कुणीही यामध्ये कुठलंही राजकारण किंबहुना कुठलंही वेगळं त्याचा विचार व्हावा किंवा कोणी कुठल्या गोष्टीवर विचार करावा असं अजिबात कोणीही करू नये. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू व बँकेच्या संचालक मंडळाकडून नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला आहे. खासदार बळवंत वानखेडे हे जिल्हा बँकेचे संचालक असल्याचे बच्चू कडू यांनी संचालक मंडळाने हा सत्कार केला आहे. आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी खासदार बळवंत वानखेडे यांनी शेतकरी आत्महत्येवर आपले मत व्यक्त केले आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येत निश्चितच अमरावती जिल्हा खूप पुढे आहे. हे काही भूषणावं नाही, परंतु या संदर्भात मी मागच्या अधिवेशनात सुद्धा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याची लक्षवेधीसुद्धा मांडली होती. ती चर्चेला गेली,
परंतु शासनाचं जे उदासीन धोरण आहे, शासन जे शेतकऱ्यांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय नगण्य आहे, क्षुल्लक आहे. पण शासन हे कधीही शेतकऱ्यांकडे लक्ष न देता फक्त घोषणांचा पाऊस आहे. मग शेतकऱ्याचं उत्पन्न हे दुप्पट असेल किंवा अजून काही पांधणी रस्ते असतील किंवा इतर काही धोरणं असतील, ते धोरणं फक्त कागदावर आणि भाषणापुरते या सरकारनं वापरलेले आहेत. हे सरकार शेतकऱ्याकडे कुठेही लक्ष देत नाही, फक्त घोषणाबाजी करून उरबळून सांगते की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. परंतु यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पेक्षाही केंद्र सरकार जबाबदार आहे. म्हणून मी हा प्रश्न मी येणाऱ्या अधिवेशनात सुद्धा उचलणार आहोत. आणि याला कारण जी दिवसेंदिवस आत्महत्या होते तो वाढता ग्राफ या अमरावती जिल्ह्याला पाहायला मिळाला. सगळे सोयरे GR न्यायालयातून टिकू शकत नाही असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी महाजन यांना खोचक टोला लगावला आहे. सगळे सोयरे बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सूचना दिल्या आहेत. अधिकारी देखील यावर काम करीत आहे. त्यामुळे अजून अंतिम निर्णय आला नसताना असे वक्तव्य टाळावे असा टोला नरेंद्र अप्पासाहेब पाटील यांनी महाजन यांना लगावला आहे. मी ओव्हरऑल विषय जो घेतला तो माझा व्यक्तीचा विषय. माझ्याकडनं एखादा व्यक्तीचा विषय सुटला असेल तरी चूक आहे, मी त्याचं पण आत्मचिंतन करेन. पेट्रोलचे का किमती वाढल्या, इंटरनॅशनल लेवलवरती वाढल्या का नाही वाढल्या, आपल्या इथं का वाढल्या, बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. वाढल्यापेक्षा आपण काय चांगलं मिळालं हे आपण पाहत नाही, पण काय नाही मिळालं त्याच्यावरती लक्ष देतो. आता उदाहरणार्थ रोजगाराबद्दल खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडला. महामंडळामध्ये आम्ही 92,000 रोजगार निर्मिती केली ना. एक लाभार्थी उभा राहतो, त्याच्यामध्ये 2 ते 3 लोकांना रोजगार मिळतो, बरं बिनव्याजी कर्ज मिळतं. आज तुम्ही कुठली योजना सांगा बिनव्याजी कर्जाची, सांगा मला चला, ज्याच्यामध्ये सक्सेस रेशो. आसाममधील सिलचरमध्ये एका महिलेने आपल्या तान्ह्या मुलासोबत धक्कादायक कृत्य केले आहे. हा प्रकार बघून समाजात संताप व्यक्त केला जात आहे. आसाममधील एक महिला आपल्या 20 महिन्याच्या मुलाला सिगरेट ओढण्यास आणि दारू पिण्यास भाग पाडत होती. याबाबतची माहिती चाइल्ड हेल्पलाईन सेलला मिळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि आईला घरातून ताब्यात घेण्यात आले. या घटनेने वृत्त सोशल मीडियावर पसरताच नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.